नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यामध्ये गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीमाष्टमी, विश्वद्वादशी अनेक सण येतात. माघ पौर्णिमा या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व दिले जाते. इथे भूतलावरती पापे गंगा स्नानावरती धुतली जातात अशी धार्मिक कल्पना आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व वेगवेगळं असतं. माघ पौर्णिमा ही नकारात्मकता, आजारपण, दरिद्रता यांचा त्याग करण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. तसेच हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी ही स्वतः भ्रमण करत असते. तिची सेवा, उपासना, उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि यंदा या माघ पौर्णिमेला अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत. तर या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग, धृती योग असे अनेक शुभयोग जे आहेत, तर त्या शुभयोगांवरती ही माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये आपण जर काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं आपल्याला 32 पटीने फळ मिळत असतं. आणि म्हणूनच या पौर्णिमेला 32शी पौर्णिमा असं देखील म्हणतात. माघ पौर्णिमा हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार माघ पौर्णिमेला 5 रुपयांचे नाणे अशा एका ठिकाणी ठेवायचे आहे की ज्यामुळे घरामध्ये चहूबाजूनी पैसा येऊ लागेल. पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा एक उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या माघ पौर्णिमेला रात्री करायचा आहे. ज्या घरामध्ये माघ पौर्णिमेला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर आपल्याला घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, उद्योग असेल, तो व्यवस्थित चालत नाही, त्यामध्ये हवी तशी वृद्धी होत नाही, प्रगती होत नाही, किंवा मग तुम्हाला सतत इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुमच्यावरती एखादंही कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल, जमिनीचं असेल, कोणतीही कर्ज असतील तर ती परतफेड करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल, किंवा मग घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील, घरातील गरिबी, दरिद्रता संपायचं नाव घेत नसेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तो उद्या माघ पौर्णिमेला रात्री आवर्जून करायचा आहे.
हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमचे 100% कितीही मोठ्यातल्या मोठ्या आर्थिक पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही. कारण पौर्णिमेचा हा दिवस आहे तो साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि आपण जेव्हा तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा व उपाय करतो तेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीला नाणे हे अत्यंत प्रिय आहे. कारण बघा, साक्षात नाण्याला माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्ही लक्ष्मीची कोणतीही मूर्ती, फोटो बघितला असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून चांदीची नाणं, सोन्याची नाणी जी आहे ती पडताना दिसतात. आणि याच दिवशी जर आपण नाण्याच्या संबंधी काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आता हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे. जेव्हा रात्री चंद्रोदय होणार आहे, चंद्र निघणार आहे, त्या चंद्र निघाल्यानंतर तुम्हाला हा लगेच उपाय करायचा. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावलेला नसेल तर दिवा लावून घ्या, धूप-दीप अगरबत्ती लावून घ्या. यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा, कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, त्याचबरोबर कच्चं गाईचं दूध टाका चमच्याभर आणि गंगाजल टाका. हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची. जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल. मग तुम्ही एक मातीची पणती घेतली तरी चालेल आणि चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीची वाटी घ्या. आणि जर मातीची पणती जरी नसेल तर मग स्टीलची वाटी घ्या. त्या वाटीत आपल्याला शुद्ध गाईचं दूध आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि हे तुम्हाला व्यवस्थित एक चमच्याने मिक्स करून घ्यायचं. यानंतर 5 रुपयांचं एक नाणं घ्यायचं. सर्वप्रथम हे नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हा 5 रुपयांचा शिक्का जो आहे तो तुम्हाला त्या वाटीमध्ये, त्या दुधामध्ये ठेवायचा आहे. यानंतर ही जी वाटी आहे ती वाटी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची. तुमच्या टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्हाला चंद्राचा प्रकाश पूर्ण दिसतो किंवा चंद्र पूर्ण दिसतो त्या प्रकाशामध्ये तुम्हाला ती वाटी ठेवायची. त्यानंतर चंद्रप्रकाशामध्ये अशी वाटी ठेवायची तो चंद्र त्या दुधामध्ये तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने ती ठेवायची. यानंतर चंद्र हा आपल्या 16 कलांनी बघा भरलेला असतो. तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि त्यावेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आता ही दुधाची वाटी ती आपल्याला तिथे ठेवल्यानंतर 1 ते 1.5 तास तुम्हाला ती तशीच ठेवायची. 1-1.5 तास झाल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण घालायचं आणि तिथेच रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची. यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, गुरुप्रतिपदा आहे, तर या दिवशी सकाळी 6च्या अगोदर उठायचं. उठल्यानंतर या चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला जे 5 रुपयाचा शिक्का आहे तो काढून घ्यायचा. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जे दूध आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आणि जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला ते दूध अर्पण करू शकता. चुकूनही तुळशीला अर्पण करू नका. यानंतर काय होतं, स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवांची पूजा करून घ्यायची आणि ते 5 रुपयांचं नाणं आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची. त्यावरती हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप-दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि हे नाणं जे आहे ते सिद्ध झालेलं असतं बघा. त्यामुळे ते लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते. आता जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो, आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी संपत्ती, पैसा येऊ लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर आपल्या देवघरामध्ये हे 5 रुपयाचं नाणं ठेवलं तर त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. याचा सर्वात पहिला लाभ म्हणजे घरातील नकारात्मकता निघून जाते. फक्त लक्षात ठेवा, हे नाणं योग्य ठिकाणी म्हणजेच देवघरामध्ये
घरामध्येच ठेवायचं. या नाण्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते, दुःखाचा नाश होतो, दुःख दूर झाल्याने व्यक्ती प्रसन्न राहतो, कुटुंबामध्ये सुख संपत्ती येते. या सगळ्यात बरोबर तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतात. नाण्याच्या या उपायामुळे निलंबित कामे झालेली असतील तर ती पूर्ण होतात. हे नाणे आपल्या घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये धनाच्या आगमनाचे इतर मार्ग मोकळे होऊ लागतात. आर्थिक समस्या सुटल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. आता हे नाणे आपल्याला डायरेक्ट देवघरामध्ये तसंच ठेवायचं नाही. एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळावरती हे नाणं ठेवायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये एका कोपऱ्याला ठेवून द्यायचं. जर तुम्हाला हे नाणं देवघरामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर त्या तिजोरीमध्ये सुद्धा ते तुम्ही ठेवू शकता. परंतु हे नाणं ठेवताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. हे नाणं आपल्याला कधी खर्च करायचं नाही. ते नेहमी आपल्याजवळ ठेवायचं आहे. जोपर्यंत हे नाणं तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत तुम्हाला कधी पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत. इतका प्रभावी हा उपाय मानला जातो आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्या माघ पौर्णिमेला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही. इतर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली मी माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.